सगळी कसरत सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र आता सध्या तरी या पत्रकार परिषदेमध्ये अगदी निवांत दिसले। राहुल, राष्ट्रवादी काँग्रेसची जी ही भूमिका होती, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका म्हणजे आम्ही जणू काही ठरवून आलेलो आहोत, सगळं मनासारखं झालेलं आहे आणि गेल्या 2-3 दिवसांमध्ये आम्ही काही याबाबत चर्चाही केलेली नाही, हे सांगण्याचा जो प्रयत्न होता, शिवसेनेची एकीकडे होत असलेली अडचण आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस निवांत, हे संकेत कसले म्हणायचे? न मागताच त्यांना सगळं मिळाले कविता। ज्या वेळेला 2 उपमुख्यमंत्री पदाबद्दल तुम्ही शपथ घेणार का असा प्रश्न विचारला एकनाथ शिंदेला, त्यावेळेला एकनाथ शिंदेंशी बोलत असताना अजित पवार पटकन बोलून गेले, ज्याच्या खूप हशाही या पत्रकार परिषदेमध्ये आल्या। मी तर शपथविधी घेणार आहे आणि त्यानंतर मग ते बराच दोघातिघामध्ये संवाद झाला। ती पत्रकार परिषद महाराष्ट्राने बघितली। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला हे संख्याबळ आल्यानंतर सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळतं आहे, बहुधा अर्थ खातं सुद्धा त्यांच्याकडे जातं आहे। सत्तेतल्या वाटाबद्दल त्यांच्या ज्या काही स्वतःच्या भावना भूमिका असतील त्या सुद्धा ह्या सरकारमध्ये पुरेशा होताना दिसत आहेत, म्हणून ते नाराज नाही। त्यातला कोणताही नेता नाराज नव्हता, त्यांना अपेक्षित असं मिळतं। आणि महत्वाचं काय की नंबर गेम मध्ये ते 3ऱ्या क्रमांकावरती आहेत, तरी सुद्धा त्यांना 2ऱ्या क्रमांकाचं महत्वाचं खातं मिळतं आहे। म्हणजे गृहमंत्री पदानंतर सर्वात महत्वाचं खातं असतं ते अर्थ खातं। त्या तिजोरीची चावी जर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या हातात जाणार असेल आणि त्यायोगे जर त्यांना सत्ताकारण करता येत असेल तर ती महत्वाची गोष्ट आहे। पण मला एक रेफरन्स फक्त तुला सांगायचं कविता, गेल्या 8-10 दिवसामध्ये जी गोष्ट एकनाथ शिंदे यांचे समाधान करू शकली नाही, ती पुढच्या काही तासामध्ये एकनाथ शिंदे यांचं समाधान होणार आहे का? कारण मला एक शंका अशी वाटते आहे की जे काही आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, ज्या काही गोष्टी ऑप्शन म्हणून दिलेल्या आहेत, त्याच्यासह तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हा, अशी बहुधा विनंती भाजपनं केलेली आहे आणि तीच विनंती एकनाथ शिंदे यांनी आवेरली आहे, असं माझं आत्ताचं ह्या पत्रकार परिषदेनंतरचं रीडिंग झालं। संध्याकाळी उशिरापर्यंत यातले बरेचसे तपशील बाहेर येतील, पण या क्षणाला मी म्हणू शकतो की एकनाथ शिंदे हे समाधानी नाहीये।